हाय हॅलो सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे माझा पहिला व्लॉग, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एका गोष्टीची थोडी काळजी घेण्यासाठी सांगणार आहे. कारण आज काय झालं, आज मी बसने प्रवास करत होते आणि त्या बसमध्ये एक मला छोटा अनुभव आला. मला तो तुमच्याशी शेअर करायचा आहे आणि जेणेकरून तुम्ही त्या गोष्टीची काळजी घ्याल. तर काय झालं, सकाळी मी एका श्रीरामपूर गाडीला बसले. तिथून पुढं खेडपर्यंत गाडी आली. खेडच्या घाटात गाडी आल्यावर एक गाडी ब्रेक फेल झालेली होती. तर त्याच्यातून काही प्रवासी आमच्या गाडीत चढले. त्याच्यात एक वयस्कर जोडपं होतं. तर त्या लेडीजला बसायला मी माझ्या शेजारी जागा दिली. तर त्यांचा चेहरा असा जरा रडवेला झालेला होता. मी म्हटलं, काय झालं आहे म्हटलं तुम्हाला? तर त्यांनी सांगितलं की बाई, मी देहूवरून गाडीत चढले होते आणि इथं आता उतरले, तेव्हा मला माझ्या मिस्टरांनी विचारलं की तुझ्या गळ्यात जी पोत होती ती तू काढून ठेवली का? तर त्या म्हणाल्या, नाही काढली. तर तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की आपली पोत, त्यांची जवळजवळ 6 तोळ्याची ती पोत होती, ती चोरीला गेली. तर मला याच्यातून एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की प्रवास करताना दागिन्यांची काळजी ही चांगल्या प्रकारे घेतली पाहिजे, व्यवस्थित घेतली पाहिजे. त्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. किंवा त्याच्यापेक्षा तर मला हे चांगलं वाटतं आहे की त्याच्यापेक्षा असं करावं की गाडीत किंवा प्रवास करताना एस टीमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी दागिने हे वापरलेच नाही पाहिजे. वापरू नका शक्यतो. विचार करा, आपण एक रुपया जमवून ही सोन्याच्या वस्तू घेतलेल्या असतात. आता त्या ज्या मावशी होत्या त्या 60-65 वर्षाच्या वयाच्या असतील त्या, आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्याच दिसत होत्या. किती वाईट वाटत असेल त्यांना. ही परिस्थिती तुमच्यावर ओढावू नये याच्यासाठी तुम्ही शक्यतो प्रवासात दागिने घालू नका. जर घातले तर त्याची योग्य ती काळजी तुम्ही घेतली पाहिजे. नाहीतर मग इतकं आपण कष्टाने जे कमवलेलं असतं ते ज्यावेळी जातं तेव्हा काय होतं हे नाही सांगता येत शब्दात. त्याच्यामुळे तुम्ही योग्य ती काळजी घ्या. आणि माझा हा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.